नमस्कार, मी डॉक्टर विनीता बेंडाळे, डिरेक्टर ऑफ रसायुज द्युम्ना वुमेन्स क्लिनिक. मागच्या एपिसोडमध्ये आपण हे पाहिलं की गर्भधारणा राहण्यासाठी PCOSमुळे काय आव्हानं निर्माण होऊ शकतात. आज आपण हे पाहणार आहोत की ह्या आव्हानांना आयुर्वेदामध्ये काय सोल्युशन्स आहेत. तर पटकन एकदा आढावा घेण्यासाठी म्हणून आपण ज्या मुख्य कारणांचा अंतर्भाव केला होता किंवा विचार केला होता तो एक म्हणजे PCOSमुळे ओव्ह्युलेशन प्रक्रिया नीट न होणं, म्हणजे स्त्रीबीजाची अवेलेबिलिटी ही गर्भाशय नलिकेमध्ये नसणं. दुसरं म्हणजे गर्भाशयाचा जो आतला स्तर आहे म्हणजे एंडोमेट्रियम ज्याला म्हटलं जातं त्याची प्रत ही चांगली नसणं हा एक दुसरा मुद्दा होता. ओबेसिटी, वजन जास्त असणं हे, आणि मानसिक स्वास्थ्य, अशा प्रमुख मुद्द्यांचा विचार आपण ह्या आव्हानात्मक स्वरूपामध्ये केला होता. तर मग आयुर्वेद याच्यामध्ये काय करतो, तर पहिला जो मुद्दा आहे की स्त्रीबीज जी प्रक्रिया आहे ओव्ह्युलेशनची, जी स्त्रीबीज फॅलोपियन ट्यूबमध्ये येणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आयुर्वेद चिकित्सा करताना केवळ ह्या प्रक्रियेचाच विचार करताना असं नाही, पण कुठल्याही बाबतीमध्ये चिकित्सा करताना जो बिघाड झालेला आहे त्या बिघाडामध्ये दुरुस्ती करणं किंवा ती प्रक्रिया सुधारायला शरीराला किंवा त्या संस्थेला मदत करणं हा आयुर्वेदाचा दृष्टिकोन असतो. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पर्टिक्युलर स्त्रीची माहिती ही सर्वांगीण प्रकारे घेणं, म्हणजे केस हिस्ट्री ही व्यवस्थित घेणं. फक्त तिचा ओव्ह्युलेशन रिपोर्ट कन्सिडर करणं असं नसतं, तर तिची एकंदरीत माहिती आरोग्याशी संबंधित जी आहे ती पूर्णपणे घेणं आणि तिचा जो रिपोर्ट आहे, ओव्ह्युलेशन स्टडी आहे, त्याचा अभ्यास व्यवस्थित करणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे फॉलिकल्स जे आहेत त्याचा आकार वाढतोय का नाही, वाढत असेल तर तो कितीपर्यंत वाढतोय, आणि तो ज्या वेळेला पूर्ण वाढतो, पूर्ण म्हणजे साधारण 18 ते 20 मिलीमीटर इतका फॉलिकलचं साईज वाढणं हे अपेक्षित असतं. आणि मग ते वाढलं तर ते रप्चर होतंय का नाही, रप्चर होणं हे साधारण 12व्या ते 14व्या दिवशी घडत असतं. आणि तो एकदा फॉलिकल रप्चर झालं की जो एंडोमेट्रियल थिकनेस आहे तो थिकनेस किती आहे हे पाहणंही महत्त्वाचं असतं. साधारणपणे निदान 8 mm ते 10 mm हे तो थिकनेस असणं ही चांगली गोष्ट समजली जाते. तर असा ओव्ह्युलेशन स्टडीचा अभ्यास किंवा तो जो काही रिपोर्ट आहे त्याचा अभ्यास करणं अपेक्षित असतं की यातले कुठले फॅक्टर्स आहेत, कुठले नाही आहेत, आणि मग तिची जी एकंदरीत माहिती घेतलेली आहे त्यावरून तिचा एक ट्रीटमेंटचा प्लॅन करणं. आता जसं आपण बघितलं की ही केवळ ही प्रक्रिया आपल्याला सुधारायची आहे असं नाही आहे. आपण जे पाहिलं की ओव्ह्युलेशनचा तिचा हा जो पॅटर्न आहे तो सुधारायचा आहे, तर ती प्रक्रिया सुधारायला आपल्याला शरीराला मदत करायची आहे. मग ही मदत करत असताना केवळ त्या प्रक्रियेवर फोकस नाही केला जात, तिचं जे काही पूर्ण मेटाबॉलिझम आहे त्याचाही विचार करून त्याच्यावर काम करून त्याच्या बरोबरीने ही प्रक्रिया सुधारायला मदत करणं असा तो चिकित्सेचा मागचा विचार असतो. मग हे करताना ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, तर औषधं असतात. औषधांबरोबर आयुर्वेदातल्या ज्या काही स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट्स आहेत त्या काही ट्रीटमेंट्सचा अंतर्भाव हा केला जाऊ शकतो, आणि त्याबरोबरच तिला लाईफस्टाईलमधले काही बदल जे आहेत ते सुचवले जातात. कारण आपण जेव्हा म्हणतोय की आपल्याला दुरुस्ती करायची आहे, मेटाबॉलिझममध्ये दुरुस्ती करायची आहे, या प्रक्रियेत दुरुस्ती करायची आहे, त्यावेळेला त्या लाईफस्टाईलमधल्या काही फॅक्टर्समध्ये दुरुस्ती करणं किंवा सुधार करणं हेही आवश्यक असतं. आणि त्यामुळे तिला त्याही बाबतीत पर्सनलाइज्ड बेसिसवर जो काही सल्ला आहे तो देणं हे आवश्यक असतं. म्हणजे आणि मग ह्याची जी काही आपण ही ट्रीटमेंट करतो त्याचा परिणाम काय होतोय हे साधारण 1-2 महिन्यांनी पुन्हा ॲसेस करता येतं. कित्येक वेळेला तर असंही असतं की ओव्ह्युलेशन स्टडी ज्या वेळेला सुरू आहे आणि ज्या वेळेला पेशंट जाते तिथे रिपोर्ट करण्यासाठी, आम्ही प्रत्येक वेळेला तिला सांगता येऊ शकतं की तुम्ही रिपोर्ट आम्हाला पाठवा, आणि त्यानुसार जर त्या वेळेला काही बदल करायचा असेल औषधांमध्ये, काही स्पेशलाइज्ड ज्या ट्रीटमेंट्स आहेत आयुर्वेदातल्या त्या केल्यानेही चांगला फरक पडताना दिसून येतो. आणि एकंदरीतच ही जी काही ओव्ह्युलेशनची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुधार घडायला किंवा ती प्रक्रिया व्यवस्थित व्हायला आयुर्वेदाचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे एंडोमेट्रियल थिकनेसचा किंवा एकूण एंडोमेट्रियमची प्रत, गर्भाशयाची
जो आतला स्तर आहे त्याची प्रत. तर आत्ता हा जो काही सगळा आपण विचार केला त्याच्यामध्ये याचा अंतर्भावही निश्चित करता येतो. फक्त काही वेळेला असं असतं की स्पेसिफिकली बाकी होतंय पण ती ग्रोथ नीट होत नाही आहे. मग त्याच्यासाठी काही विशिष्ट वेगळी औषधं आणि ते ट्रीटमेंट्समध्ये वापरण्यात जाणाऱ्या जे औषधं आहेत त्यातला बदल असं करून तेही चांगल्या प्रकारे ॲड्रेस करता येऊ शकतं. आणि ओबेसिटी हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदातल्या ज्या काही स्पेशलाइज ट्रीटमेंट्स आहेत त्यांचा एक परिणामकारकरित्या वापर आपल्याला करता येऊ शकतो. आणि त्याबरोबर एक लक्षात थोडं ठेवायला लागतं की ह्याच्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन हे खूप जास्त महत्त्वाचं असतं रिलेटेड टू द लाईफस्टाईल चेंजेस ऑल्सो. आणि जो मानसिक आरोग्याचा भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या स्त्रीला सांगणं हे आवश्यक आहे की तुला PCOS आहे, तुला PCOSमुळे गर्भधारणा राहायला काही अडचण येते, ह्याचा तुझा दोष नाही आहे, काही बदल झालेला आहे तुझ्या शरीरामध्ये, यामुळे हे होतंय. स्वतःला दोषी धरणं हाचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही. हे एक समजावणं, काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आयुर्वेदातले शिरोधारेसारखे जे काही प्रक्रिया आहेत त्याने सुद्धा जी काही मानसिक लक्षणं आहेत, स्ट्रेस, अँक्झायटी किंवा झोपेशी निगडीत काही जे काही बदल होतात त्याच्यावरही परिणामकारकरित्या उपयोग करता येतो त्याचा. ऑल्सो जसं जसं ट्रीटमेंटमध्ये प्रोग्रेस होतो आणि ट्रीटमेंटमधले काही पॉझिटिव्ह बदल त्यांना दिसतात त्याचाही परिणाम त्यांचं मानसिक आरोग्य जे आहे ते सुधारण्यामध्ये होतं. शारीरिक जे काही त्रास असतात ते कमी झाल्यामुळे सुद्धा मानसिक आरोग्य सुधारू शकतं. आणि एक महत्त्वाची बाब जी नेहमी मला असं वाटतं की खूप महत्त्वाची आहे की आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, ती म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ राखून ठेवणं. मी टाईम ज्याला म्हणू, ते दिवसातले 5 मिनटं असतील, 10 मिनटं असतील, 15 मिनटं असतील. पण होतं असं की आपण आपल्या रोजच्या जी काही आपली जीवनशैली आहे, दैनंदिन जो जीवनक्रम आहे त्यामध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यासाठी किंवा आपल्या मनाला ज्याने बरं वाटतं हे करण्यासाठी आपल्याकडे ते जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. मग जर ही थोडीशी 5, 10, 15 मिनटं जरी काढली, इट कॅन बी जस्ट की एक शांत बसणं आहे, काही वाचन आहे, गाणं ऐकणं आहे, फिरायला जाणं आहे, नाचणं आहे, चित्र काढणं आहे, जे काही असेल ते. पण ह्या गोष्टींनी की ज्याने आपल्या मनाला खरा आनंद मिळतो हे केल्याने एक रिज्युविनेशन मनाला चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यामुळे हे असे वेगवेगळ्या प्रकारे ही जी काही आव्हानं PCOSमध्ये गर्भधारणा राहण्यासाठी येऊ शकतात याकडे आयुर्वेदाचा हा दृष्टिकोन असा आहे आणि त्याचे इफेक्ट्स हे चांगल्या प्रकारे होतात असा जो डेटा याबद्दल ठेवला जातो त्याच्यावरून हे दिसून येतं. पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये PCOSबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.